खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आलेला असेल तर तुम्हाला लगेच 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु ज्या बहिणींना अजून मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नसेल, त्या बहिणींना आज मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच त्या बहिणींना आज 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 830 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींना आज फक्त मे महिन्याचा 11 हप्ता येणार नाही, जून महिन्याचा 12 हप्ता येणार नाही, तर त्यासोबत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच एकत्रितपणे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज बहिणींना मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। ज्या ज्या बहिणींना या तिन्ही लाभांचे पैसे मिळवायचे असतील तर त्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असावेत। ज्या ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते 100% आलेले आहेत। म्हणजेच तुम्ही जर लाडके बहीण असाल तर तुम्हाला लाडके बहीण योजना सुरू झाल्यापासून 11 हप्ते 100% आलेले असतील। सरासरी 90% बहिणींना 11 हप्त्यांचे 16500 रुपये आलेले आहेत। परंतु ज्या बहिणींना मागील 11 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या बहिणींना आज मागील सर्व पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे आहे, तर तुम्हाला आतापर्यंत 11 हप्ते मिळालेले आहेत। म्हणजे टोटल मिळून 16500 रुपये रक्कम मिळालेली आहे। परंतु ज्या बहिणींना मागील 11 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील किंवा ज्या बहिणींना 11 हप्ता आलेला नसेल तर त्या बहिणींना आज 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत 90% बहिणींच्या खात्यामध्ये लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते आलेले आहेत, तर त्या 11 हप्त्यांच्या माध्यमातून 16,500 रुपये इतकी रक्कम विस्तार झालेली आहे। परंतु ज्या बहिणींना 11 हप्ते आलेले नसतील तर त्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील 11 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु ज्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना 11 आणि 12 हप्ता एका तासांमध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये अजून मे महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही। तुम्हाला पुढील 1 तासांमध्ये मे महिन्याचा 11 हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणी एक काम करणार आहेत, त्याच बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व हप्ते सरसकट सोडण्यात आलेले होते, परंतु जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट येणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 11 हप्ते आलेले असतील तर ते 11 हप्ते सरसकट सोडण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 पात्रता तपासण्यात आलेली होती आणि थेट पैसे सोडण्यात आलेले होते। परंतु मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नव्हता। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता, त्यांनी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळालेलं आहे, तर त्यांचं अनुदान रद्द करायचं होतं। त्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून परत एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, अर्जांची छाननी सुरू होती तर ते छाननी संपलेली आहे। परंतु जून महिन्याचा 12 हप्ता सोडण्या अगोदर लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या अर्जांची छाननी झालेली आहे, परंतु त्या छाननीमध्ये 4 पात्रता तपासण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता, मे हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत, अन्यथा पैसे येणार
येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणीनो, आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सर्व लाडक्या बहिणींना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनो, ज्या बहिणी शासकीय नोकरीमध्ये कामगार असतील त्या बहिणींनी स्वतःहून आपला अर्ज रद्द सुद्धा करायचा आहे, अन्यथा तुमच्यावरती शासनाच्या मार्फत कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच ज्या बहिणी शासकीय नोकरीमध्ये कामगार असतील, शासकीय कर्मचारी असतील, याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, GED शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, यांसारख्या पदवीधर महिला असतील तर त्यांनी स्वतःहून आपला अर्ज रद्द सुद्धा करायचा आहे। परंतु जर त्यांनी डबल योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। म्हणजेच शासकीय बहिणींचे अर्ज रद्द करायचे होते, त्या दृष्टिकोनातून अर्जांची छाननी सुरू होती, तर ते छाननी संपलेली आहे। तर छाननी संपल्यानंतर ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांनाच पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनो, ज्या बहिणी शासकीय नोकरीमध्ये कामगार नसतील, म्हणजेच तुम्ही सरकारी नोकरीमध्ये कामगार नसाल, सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी नसाल, सोबतच तुम्ही जर मजदूर असाल, घर कामगार असाल, सोबतच घर सांभाळ करणारे महिला असतील किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असाल तर तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही शासकीय नोकरीमध्ये कर्मचारी नसायला पाहिजेत, याच्यामध्ये शिक्षक असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, पोलीस असेल किंवा महानगरपालिकेमधील शिपाई असेल, म्हणजेच यामध्ये तुम्ही सहभागी नसावेत। जर तुम्ही मजूर असाल तर तुम्हाला पैसे येतील, घर सांभाळणाऱ्या महिला असतील म्हणजेच हाऊसवाईफ असाल तरी पण तुम्हाला पैसे येतील, आणि जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, यामध्ये 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्या 4 पात्रता लगेच बघून घेऊया। ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांचा अर्ज रद्द होईल। सोबतच बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींकडे जर जमीन असेल तर ती जमीन 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा, तरच लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्ष या लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, अन्यथा घेता येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी असावेत, फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असावेत। परंतु ज्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील, PM किसान योजनेचा लाभ घेत असतील, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, यांसारख्या डबल योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असावेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पुढील 2 तासांमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुम्हाला जर मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला फक्त जून महिन्याचा हप्ता येणार आहे। परंतु ज्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नसेल आणि जून महिन्याचा 12वा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। कारण काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 4.25 कोटींचा निधी जून महिन्यासाठी बँकेमध्ये गेलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे जून हप्त्यासाठी परत एकदा 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर हा निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये गेलेला आहे। ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात। सोबतच लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्याच बहिणींना पैसे
येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनो, जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील आणि मे महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनो, बँकांचे 4 नियम लागू झालेले आहेत. ज्या ज्या बहिणींना या 3 लाभांचे पैसे मिळवायचे असतील आणि त्या लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असावेत. त्या बहिणींनी या 4 नियमांचं पालन करायचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम डीबीटीचा आहे. म्हणजेच बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या बहिणी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील, आपले डीबीटी ऍक्टिव्ह करतील, त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, ज्या बहिणींची डीबीटी डिऍक्टिव्ह असेल त्यांना पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम केवायसीचा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची केवायसी सुद्धा करायची आहे. ज्या ज्या बहिणी केवायसी करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे. सोबतच तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनी आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्डशी लिंक करायचं आहे आणि आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2 हप्त्यांचे 3000 रुपये येणार आहेत. परंतु तुम्ही सुद्धा बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे. सोबतच चौथा नियम म्हणजे आपला मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक करायचा आहे तरच पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आपलं बँक खातं आपल्या मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. तुम्हाला सुद्धा बँकांचे 4 नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळतील त्याच बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा बँकांच्या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे. ज्या ज्या बहिणी नियमांचं पालन करत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, त्याच बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काय सांगितले आहे की ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसलेली असतील, म्हणजेच बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, बहिणी रेशनधारक असतील, बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल, म्हणजेच या पात्रतेमध्ये ज्या ज्या बहिणी बसलेल्या असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे. ज्या ज्या बहिणी बँकांच्या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे. ज्या बहिणी अर्ज करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. ज्या ज्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. तर या योजनेचा अर्ज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये करायचा आहे. त्यानंतर पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे. सोबतच तिसरी योजना म्हणजे डंक मशीन योजना. तर या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे. त्यानंतर डंक मशीन खरेदी करण्यासाठी अनुदान सुद्धा हस्तांतर होणार आहे. आणि जी शेवटची योजना आहे म्हणजे सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मोफत सौरचूल योजना. तर या योजनेचा अर्ज इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या ऑनलाईन वेबसाईटवरून अर्ज सुद्धा करायचा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पिठाची गिरणी असेल, डंक मशीन योजना असेल, सौरचूल योजना असेल, या 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये अनुदान सुद्धा हस्तांतर होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही. म्हणजेच जून हप्ता आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर होऊ शकत नाही. त्यामुळे आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये जो अमरावती विभाग आहे तर त्या अमरावती विभागामध्ये या 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला
जिल्हा अमरावती, दुसरा जिल्हा यवतमाळ, तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि पाचवा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा. म्हणजेच या अमरावती विभागामधील 5 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे. सोबतच जो दुसरा विभाग आहे तर तो दुसरा विभाग पुणे विभाग आहे. त्याच्यामध्ये 6वा जिल्हा पुणे जिल्हा, 7वा जिल्हा सोलापूर, 8वा जिल्हा सातारा, 9वा जिल्हा सांगली आणि 10वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. म्हणजेच या दोन विभागामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 11वा जिल्हा म्हणजे नागपूर, 12वा जिल्हा चंद्रपूर, 13वा जिल्हा हिंगोली, 14वा जिल्हा नांदेड, 15वा जिल्हा लातूर, 16वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 17वा जिल्हा बीड, 18वा जिल्हा परभणी, 19वा जिल्हा हिंगोली आणि 20वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि मे हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो आज 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं बँक खाता या 10 बँकेपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सुद्धा संपलेली आहे. बघा या 10 बँकेपैकी पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक कॅनरा बँक, पाचवी बँक HDFC बँक, 6वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 7वी बँक ICICI बँक, 8वी बँक ॲक्सिस बँक, 9वी बँक बँक ऑफ इंडिया आणि 10वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजेच या 10 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला एक आतली बातमी सांगतो. ती बातमी म्हणजे तुम्हाला 21 रुपयाप्रमाणे हप्ता विस्तांतर होणार आहे. त्याच्या संबंधात सूत्रांनी माहिती सुद्धा दिलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून 21 रुपये देण्यात येतील. याच्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे. म्हणजेच BJP पक्षाने जो शब्द दिलेला होता तो शब्द अचानक तुमच्या खात्यामध्ये उतरणार आहे. तुम्हाला 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार आवडला असेल किंवा पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.